आहोत तिथपासून स्टार्ट करतो आहे. इनफॅक्ट आत्ता पहा इथे आपल्याला कामाचं स्टेटस असं दिसतं आहे आणि आपण असं पुढे कल्याणी नगर किंवा कोरेगाव पार्ककडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इथे पहा कामाचं स्टेटस असं दिसतं आपल्याला. ही आपली मुळा मोठा नदी आणि इथे भराव टाकलेला आहे हे नदीपात्र. आणि आपण असं पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. इथे कामाचा स्पीड थोडा बऱ्यापैकी जास्त आहे, कारण एवढ्या करतात आपण म्हणू शकतो की ह्या ज्या काय मशिनरी या बाजूला जास्त दिसत आहेत आपल्याला. हे पहा असं समोरही काम चाललेलं आहे. कंपॅरेटिव्हली समोर जर पाहिलं तर हा जो वॉकिंग प्लाझा आहे तो समोर बऱ्यापैकी झालेला आहे. आता जाऊयात आपण या रस्त्याने पुढे पुढे जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. आपण असं मागू आहे म्हणजे मुंडव्याकडून आलेलो आहे, पुढे जाणार आहोत. चला तर मग आणखी थोडं पुढे आल्यानंतर पहा आपल्याला असं दिसू शकतं आहे. आणि आपण ह्या दिशेने निघालो आहोत पुढे पुढे. आणि आपल्याला आता जायचं आहे ते समोर पहा कल्याणी नगरचा ब्रिज दिसतो आहे, तिथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि इथल्या कामाचं स्टेटस आपण असं पाहू शकतो आहे. समोरच्या बाजूला वडगाव शेरी आहे आणि आत्ता मी हा उभा जो आहे तो मुंडव्याच्या बाजूला उभा आहे. आपण असं पुढे पुढे निघालोत. असं मागून आपण येतो आहे, म्हणजे इकडून असं आहे पुढे इकडून येतो आहे. आणि इथे आल्यानंतर आपल्याला हे पहा हे वॉकिंग प्लाझा बनवण्याचं काम चाललेलं आहे. वॉकिंग प्लाझा म्हणजे समोर जर दिसत असेल आपल्याला पहा तिथे तसं इकडे पण होईल. आता तिकडे बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आणि इथे काम चालू आहे. असं मागून आलो होतं आपण, म्हणजे मुंडव्याच्या दिशेने आलो आहे. आणि असं समोर जर हा ब्रिज दिसत असेल तो कल्याणी नगरचा ब्रिज आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पहा. तिथे जायचं आहे आपल्याला, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. जायचं म्हणजे जाण्याचा प्रयत्न करूयात. हा पहा इकडे जाण्याचा प्रयत्न करूयात आपण. हा जो आपण मुळा मोठा नदी सुधार प्रकल्प पाहतो आहे तो संगम ब्रिजपासून त्याचं काम चालू आहे आणि इकडे मुंडव्यापर्यंत तो चाललेला होतो आहे. तर मला माहिती नाही आहे आपण या दिशेने पुढे पोहोचू म्हणजे कुठपर्यंत पोहोचतो आहे ते, पण आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. मागे जे आहे ते वडगाव शेरी पलीकडच्या बाजूला, म्हणजे नदीच्या पलीकडे हे पाहिजे असं. आणि आपण असं इकडे जाऊयात पुढे. चला तर आपण असं येतो आहे आणि आपण वर्तमानपत्रात वाचतच असू की फार रेंगाळलेला प्रकल्प आहे आणि आपण आत्ता त्याची वास्तविकता पाहतो आहे. आणि अजूनही त्याचं बरंचसं काम व्हायचं आहे, चालू आहे म्हणजे असं पहा. तर मला माहिती नाही आहे खरं की हा सुरू झाला होता आणि केव्हापर्यंत पूर्ण होणार आहे, पण त्याचं स्टेटस तर असं आहे. हे पाहिजे जलपर्णी इथे साठून राहिलेली आहे मुळा मोठा नदीच्या पात्रात. आता इथूनही पुढे मला माहिती नाही खरं जाता येईल की नाही ते, पण आपण जाण्याचा प्रयत्न करूयात पुढे पुढे. म्हणजे जसं मी म्हटलं
की कल्याणीनगरपर्यंत. कल्याणीनगरचा तो ब्रिज दिसतोय तिथपर्यंत. जर पुन्हा मागे पाहिलं तर आपल्याला असं दिसतंय पहा, आपण असं समोर इकडून आलो आहे आणि इथे अशी कामं चालली. आता मी नदीपात्रात, ऑलमोस्ट नदीपात्रात उभं आहे. हे पहा, असं हे नदीपात्र, ही जलपर्णी, आणि आपण असं या दिशेने निघालो आहे, कल्याणीनगरच्या दिशेने निघालो आहे. आणि ही इतकी कामं अजून व्हायची आहेत. तर याच्याही पुढे माझी स्कूटर जाते की नाही माहिती नाही, कारण खूप अडचणीचा मार्ग आहे. इनफॅक्ट खरं आता कामं चालली आहेत म्हणून अडचणीचा असणार आहे, पण पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प हा फार सुंदर होईल असं वाटतं आहे. तर त्याचा एक पायलट प्रोजेक्ट आपण बऱ्याच दिवसांपूर्वी येरवड्यापासला पाहिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आपण जाऊयात असं पुढे कल्याणीनगरच्या दिशेने. आणि जसं मी की आपण असं आपण मागून आलो आहोत, म्हणजे मुंडव्याच्या दिशेने आलेलो आहेत, आणि या दिशेने आपण निघालो आहे पुढे. चला जाऊयात पुढे अजूनही. हे असं आपण आलो आहे, ही मुंडव्याच्या दिशेने आलो आहे. ही जलपर्णी पहा, आणि ही एवढी सर्व जलपर्णी ह्या एका JCBने किती निघू शकेल. एक JCB दिसतोय मला समोर, आणि आपण असं निघालोत. आणि कामाचं स्टेटस आपण इथे असं पाहू शकतोय. जाऊयात पुढे जितकं जाता येईल तितकं. चला तर मग. अजूनही आपल्याला बरंच अंतर जायचं आहे. आपण असं निघालेलो आहे, असं या दिशेने निघालो आहे. आणि आपण हे कामाचं स्टेटस जे इथे पाहतो आहे ते साधारण अशा प्रकारचं आहे. आता मी मगाशी नदीपात्रात उभा होतो, आता नदीपात्राच्या थोडा वर आलेलो आहे. अर्थात तिथे काम अजून व्हायचं असेल, त्यामुळे आपण नदीपात्रात असू. आणि असं आपण या दिशेने निघालो आहे. मागून असं आपण आलेलो आहे. जाऊयात पुढे. असे बरेचसे डेंजर उतार आहेत, त्याच्यातनं आपण येतो आहे. आणि टू व्हीलरला तसं भीतीदायक बऱ्यापैकी आहे. आणि आपण असं पुढे निघालेलं आहे. तिकडे समोर आता मला कल्याणीनगर मेट्रो स्टेशनसुद्धा दिसायला लागलं आहे. आणि ती नुकतीच कल्याणीनगरमधनं मेट्रो बाहेर पडलेली आहे. आपण या दिशेने पुढे चाललेलो आहे. चला तर मग. आता पुन्हा मी नदीपात्रात उतरलेलो आहे. म्हणजे हा जो पुन्हा, आणि हे नदीपात्रातलं काम आहे ही. आणि आपण असं नदीचं काहीच अवशेष राहत नाही, इतकं भराव टाकला गेलेला आहे पहा. आपण या दिशेने निघालो आहे. आणि आपण आलो आहे, मागून आलेलो आहे, म्हणजे मुंडव्याकडनं आलेलो आहे जसं म्हटलं मी तुम्हाला. आणि आपण असं पुढे निघालो आहे. तो समोर आता आपल्याला स्पष्ट दिसायला लागला आहे कल्याणीनगर ब्रिज, जो कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्कला जोडला जातो तो. जाऊयात आपण अजून पुढे. पूर्णतः नदीपात्रात आहे पहा मी आता. जर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकलो तर हे नदीपात्र इतका भराव टाकला गेलेला आहे. ती जलपर्णी, मुळामुठा नदी, आणि समोर आणि आपण या दिशेने निघालो आहे. मला मोठं आश्चर्य वाटतं, पूर्ण नदी बुजवली गेली पहा. हे पहा. आता मला या बाबतीत काय माहितीच नाही आहे, त्यामुळे मी कुठली कॉमेंट व्यक्त करू शकत नाही.
आपण केवळ पाहतो आहे फक्त, आणि जे पेपरला येतं त्याच्यावरूनच आपण म्हणतो आहे की याच्यावर पर्यावरणवादांचे बरेचसे इश्यूज पेंडिंग आहेत अजून. हे आणि आपण ह्या दिशेने निघालो आहे. केवळ वास्तव जे आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्या बाबतीत मला कुठल्याही प्रकारची काही माहिती नाही आहे, त्यामुळे मी कुठलीही कॉमेंट व्यक्त करू शकणार नाही आहे. आणि आपण ह्या दिशेने निघालो आहे. असं आपण आलेलो आहोत मुंडव्याच्या दिशेने, आणि मुद्दामून मी एवढ्या करता थांबलो आहे. हे पहिली जे अशी हे नदीपात्र, आणि या नदीपात्राच्या कडेला ही इमारत. आता ह्या इमारतीचं मला तसं काही एवढं काय ॲट्रॅक्शन नाही आहे, कारण मी आपण माझ्या काही व्हिडिओमध्ये आपण शिकागो नदीच्या कडेच्या ज्या इमारती पाहिल्या असतील तर त्या 100 मधली इमारती अशा नदीपात्राच्या कडेलाच आहेत. त्यामुळे तसं काही मला नाही आहे इंडिव्हिज्युअल. हे नदीपात्र जे म्हणतो आहे मी ते हे पाहिजे असं इतकं नदीपात्र आहे हे पूर्ण, आणि ह्या नदीपात्राच्या कडेला ही इमारत आहे. ही जी उंच इमारत दिसते ही नदीपात्राच्या इतक्या कडेला, म्हणजे आत्ता मी नदीपात्रात उभा आहे. आणि आपण असं निघालो आहे पुढे. हा जो आपल्याला आता दिसायला लागला आहे तो कल्याणी नगर आणि कोरेगाव पार्क जोडणारा रस्ता आपला आहे. मुंडव्याच्या दिशेने जाऊयात, त्या ब्रिजपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. चला तर. आणि हे आपण आता पोचलो आहे त्या ब्रिजजवळ. आपण बरंचसं जवळ आलेलं आहे असं मला. तर ह्या इमारतीच्या शेजारून आपण आलो आहे. हे पहा, असं मागून आलो आहोत आपण, म्हणजे मुंडव्याच्या दिशेने, आणि आपण कल्याणीनगरच्या ब्रिजपर्यंत पोहोचलेलो आहे. हा व्हिडिओ आपण आता इथे स्टॉप करूया. हे समोर मला कल्याणीनगर मेट्रो स्टेशन दिसतं आहे. आणि आपलं हे जलपर्णी त्या प्रवाहामुळे कशी फिरते गोलगोल पा. आता दिसत असेल, मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि इकडे ही अशी साठून राहिलेली, ही इकडे साठून राहिलेली आहे, पण नदीच्या प्रवाहामुळे हलती आहे. आता थोडं मी ही पाहिजे जलपर्णी अशी गोलगोल फिरते. पाण्याचा प्रवाह असे वेग असेल कदाचित. पूर्णपणे एखादं राडगाडगं फिरल्यासारखं जी जलपर्णी फिरते आहे. समोरून तो आपला हा जो आलेला आहे ते कल्याणीनगरकडनं आलेला आहे. इकडून जो आलेला आहे ते संगम ब्रिज येरवड्याकडनं आलेली आपली नदी. ही नदी मुळामुठा नदी अशी पुढे मुंडव्याच्या दिशेने चाललेली आहे. आणि आपण हा जो व्हिडिओ बनवतो आहे तो असा इकडून मुंडव्याच्या दिशेने आपण आलेलो आहे. आत्ता मी नदीपात्रात उभा आहे. हा व्हिडिओ बराच मोठा होईल. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.